नमस्कार, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तमाम कोशिशों के बाद, कई मुसीबतों के बाद, कड़ी मेहनत से अपने सपनों को जिन्होंने पूरा किया, ऐसे विशेष व्यक्ति इंजिनियर शेख सोहेल जी हमारे बीच यहाँ पर मौजूद है. सोहेल सर, तुमचं मनापासून आमच्या या आयकॉन स्टीलच्या प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. कसं वाटतं इथे? नाही, चांगलं वाटलं तरी एकदम. येस येस, बिलकुल चांगलं वाटलं. ओके, थँक्यू सर. तर सोहेलजींनी 2016 मध्ये MGM कॉलेज नांदेड येथून डिग्री पूर्ण केली आणि त्यानंतर 2019 मध्ये M.Tech स्ट्रक्चर्स पूर्ण केलं आणि तसेच गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हॅल्युअर सुद्धा सर आहेत, तसेच कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत. तर असे ऑलराऊंडर आमचे सोहेल सर या ठिकाणी आलेले आहेत. सरांचा आपण थोडक्यात प्रवास या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सोहेल सर, आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हे आपण दर्शकांना सांगायचं आहे. चालेल. साधारणतः 2012 मध्ये मी MH CET जी आहे एंट्रन्स एक्झाम दिली होती. माझं खूप मन होतं की सगळ्यांसारखं आपण पण MBBS करू, पण काही कारणास्तव माझा MBBS ला नंबर लागला नाही. ओके. त्यामुळे AIEEE पण दिलेली होती. तेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं म्हणजे काय, वडील जे आहेत माझे, त्यांनी असं गायडन्स केलं की बाबा सिव्हिल एक चांगली फील्ड आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बनता बनता मी ऍक्च्युअली या फील्ड मध्ये आलो. माझा लागला पण होता आंध्राला नंबर, पण शेवटी सिव्हिल मध्ये आलो. आणि साधारणतः 2च वर्षानंतर मला इंटरेस्ट निर्माण झाला या फील्ड मध्ये. आणि थर्ड इयर पासून 2014 पासूनच मी फील्ड वरती काम चालू करून टाकलं. काही स्थानिक जे इंजिनियर होते त्यापैकी सर येऊन पण गेलेत, आमचे जे गुरु आहेत तन्वीर सर ते येऊन गेलेत. त्यांच्याकडेच मी 2014 काम चालू केलं होतं. थर्ड इयरलाच होतं. फायनल इयरला येईपर्यंत जवळपास मी रेसिडेन्शियलचं काम संपूर्ण शिकून घेतलं होतं. त्यामुळे 2016 मी जेव्हा पासआउट झालो तेव्हापासून मी कामाला सुरुवात करून टाकली होती, थोडक्यात सांगायचं झालं तर. त्यानंतर 2016 मी माझी फर्म पण चालू केली, ग्रीन होम्स असोसिएट म्हणून. जवळपास त्याचे आज 7-8 ठिकाणी ब्रँचेस आहेत. औरंगाबादला पण लवकरच आपण सुरू करत आहोत. देगलूरला आपली ब्रँच चालू झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे काम करताना 2019 ला मी M.Tech स्ट्रक्चर झालो वाशिम मधनं. आणि त्याच वेळेस SRT युनिव्हर्सिटीमध्ये मी JEE म्हणून पण रुजू झालो होतो. त्यावेळेस दोन्ही काम पाहिले मी सायमल्टेनियसली, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्यामुळे. ऑफिसचं पण काम पाहिलं आणि JEEचं पण काम पाहिलं SRT मध्ये. त्यानंतर परत माझी पोस्टिंग ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला आली किनवट मध्ये, टेक्निकल एक्सपर्ट म्हणून. ती सध्या टिल चालू आहे, पण त्या ठिकाणी आम्ही जास्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्यामुळे आपलं हेच काम जे आहे ते चालू राहतं. आणि रेसिडेन्शियल मध्ये आपण काम चालू केलं होतं. त्यानंतर मी शारदा कन्स्ट्रक्शनचे पण 2 प्रोजेक्ट पाहिले नॅशनल हायवेचे. जवळपास एक भोकर सरसमचा 33 किलोमीटरचा जो पॅच आहे त्या ठिकाणी पण मी काम पाहिलेलं आहे. आणि अहमदपूर पिंपळा हा प्रोजेक्ट पण कम्प्लीट केला आहे. सध्या शारदा कन्स्ट्रक्शन कडूनच आपण ड्रेनेजचे काम घेऊन करत आहेत कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये. असा जवळपास 2014 ते 2024 जवळजवळ एक 10 वर्षाचा झालाय. त्यामध्ये आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्टचे डिझायनिंग, नगरपालिकेचे जे बिल्डिंग परमिशन असतात ते, NA लेआउट, कलेक्टर NA आपण जे म्हणतो, NA 42, 44, स्ट्रक्चरल डिझायनिंग, व्हॅल्युअर. त्यानंतर इंटेरियर डिझायनिंग मध्ये आमचे लहान बंधू औरंगाबादला ते काम बघत आहेत, आर्किटेक्ट झालेले आहेत, ते पण जॉईन केले आहेत आम्हाला. अजून अशी एक जवळपास 7-8 इंजिनियर्सची टीम आहेत. माझे अजून 2 कलिग्स आहेत, इंजिनियर अब्रार आणि अझीम सर. अशा पद्धतीने चालू करत करत आपण आज 7 ते 8 ब्रँचेस पर्यंत पोहोचलो. आणि सध्या कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणून जास्त काम पाहत आहोत. बाकीचे जे आहेत ते सुरू केलेलं काम चालूच आहे रेसिडेन्शियल. छोटीशी जर्नी होती. वा. नाही, या प्रवासाचा फायदा नक्कीच लोकांना होणार आहे. बिलकुल. तुमचा जो काही अनुभव आहे त्याचा नक्कीच लोकांना फायदा होणार आहे. तर सर, मी आता तुम्हाला कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्हाला उत्तर द्यायची आहेत. ओके. तर पहिला प्रश्न आहे सर, तुम्ही या क्षेत्रातले जाणकार आहात. तुमचं या क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान असतं आणि कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, सिव्हिल इंजिनियर त्या ठिकाणी पाहिजे असतो. बिलकुल. तर जेव्हा तुम्ही बांधकाम करत असता तेव्हा नवीन ज्या काही कल्पना आहेत किंवा जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याचा तुम्ही वापर कसा करता त्यामध्ये? टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे आपल्याकडे काय सध्या सगळे
टियर 3 सिटी मध्ये येतो आपण. येस. टियर 1 सिटीज आहेत, मुंबई पुणे झाले है ना, आपल्याकडे टियर 2 सिटीज पण आहे, औरंगाबाद. आपण टियर 3 ला येतो, नांदेड वगैरे जे सिटी आहेत. मराठवाडा जो आहे जवळपास तो औरंगाबाद वगळता या टियर 3 मध्ये येतो. तर या ठिकाणी सध्या सगळे ट्रॅडिशनल मेथड्सच चालू आहे. या ठिकाणी नवीन म्हणजे एक आरएमसी प्लांट आलेला आहे, ज्या ठिकाणी फिजिबल नाहीये कॉन्क्रीट आपल्याला करणं. आपण त्या ठिकाणी आरएमसी आणि कॉन्क्रीट पंपने जे काम करतो. आणि सेकंड थिंग, एक मायक्रो एस्टिमेशन साठी एक्सेल वापरणं, हे झालं समजा ऑफिशियल गोष्टी. पण साईट वरती तर हेच काम आहे. एक आपण टोटल स्टेशनने जर मोठा काम असेल त्याचं मार्कआउट वगैरे आपण टोटल स्टेशनने करतो. बरोबर. आणि सध्या तरी सेंटरिंगच्या रिलेटेड म्हणा, जी मायवन टेक्नॉलॉजी टियर 1 सिटीज मध्ये आलेली आहे, इथे पण येण्याची गरज आहे. इथे पण आपल्याकडे G+7 पेक्षा जास्त स्ट्रक्चर चालू आहेत. त्याच्यामुळे कमी काळामध्ये जास्त काम कसं करता येईल यासाठी टियर 3 सिटीज मध्ये टेक्नॉलॉजी येण्याची खूप जास्त डिमांड आहे. जसं की क्रेनने आपल्याकडे काम होत नाहीये, औरंगाबाद मध्ये चालू झालेलं आहे, पण नांदेड मध्ये सध्या क्वचित ठिकाणी 1-2 ठिकाणी आपल्याला क्रेन बघायला भेटते कन्स्ट्रक्शन. त्यामुळे त्याच्यावरती थोडंसं काम व्हायची गरज आहे. नक्कीच. सर मला सांगा, कन्स्ट्रक्शनच्या अगोदर डिझाईन किंवा लेआउट हा किती महत्वाचा असतो? कन्स्ट्रक्शन मध्ये जनरली 3 स्टेजेस असतात. एक प्री कन्स्ट्रक्शन स्टेज आहे, एक कन्स्ट्रक्शन स्टेज आहे आणि पोस्ट कन्स्ट्रक्शन स्टेज आहे. तर या ज्या गोष्टी आहे या प्री कन्स्ट्रक्शन स्टेज मध्ये येतील. लायझनिंग वर्क आहे, अप्रुव्हल जो आहे आपल्या बिल्डिंगचा अप्रुव्हल आहे, नगरपालिकेकडून जे पण कॉर्पोरेशन आहे आपल्या ठिकाणी त्याच्याकडनं परमिशन घेणे. त्यानंतर जो आहे पार्ट डिझायनिंगचा पार्ट आला. क्लायंटला त्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याला ज्या पूरक गोष्टी आहेत आणि त्याच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या ग्राह्य करून आपल्याला जो डिझायनिंग करायचं आहे, प्री डिझायनिंग मध्ये त्याचं खूप मोठं महत्व आहे. बरोबर. आणि एखादा प्रोजेक्ट जर आपल्याला सक्सेसफुल करायचा असेल तर त्याच्या अप्रुव्हल पासून ते डिझायनिंग पर्यंतचा पार्ट जर त्याचा आपण व्यवस्थितरित्या फॉलो केला तरच आपण कन्स्ट्रक्शन स्टेज आणि पोस्ट कन्स्ट्रक्शन स्टेज मध्ये टिकू शकतो. नाहीतर तो प्रोजेक्ट आपल्या कम्प्लिशनला जाणारच नाही. बरोबर. तर नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला अडथळा आणतील की बाबा तुमचा अप्रुव्हल घेतलेलं नाहीये, किंवा आपल्याकडे जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, आपलं डिझायनिंग जर परफेक्ट नसेल तर एक्झिक्युशन हा परफेक्ट होणारच नाही. त्याच्यामुळे एक मला वाटतं कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही आपण म्हणतो ना की बाबा 50% ते काम झालं, त्या पद्धतीने या गोष्टीचा इम्पॅक्ट आहे. करेक्ट सर. कुठल्याही प्रकारचं जेव्हा बांधकाम होत असतं तेव्हा काही लोक अकुशल कामगारांना घेऊन काम करतात, अनस्किल्ड जे लोक असतात. तर अशा लोकांना सोबत घेऊन काम करणं किती धोकादायक ठरू शकतं? आपल्याकडे जे कारागीर आहेत त्याच्यापैकी काय झालं की एक मागच्या कोविड पासून जे काय झालं, भरपूर लोक जे मायग्रेट होऊन आलेले आहेत आपल्याकडे, म्हणजे आपल्या नांदेडचे जे लोक आहेत, मराठवाड्याचे लोक पुण्या मुंबईला हैदराबादला कामाला होते. तर त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये काम केलेलं होतं. पण त्या कामाची पद्धत आपल्याकडे तशी नाही. आपल्याकडचे जवळपास 60% जे लेबर आहेत ते अकुशल मध्येच येतात, कारण आपल्याला शासनाकडून त्यांना एखादी ट्रेनिंग प्रोव्हाइड केलेली नसते, तर ते स्वतः शिकलेले असतात. त्याच्यामुळं एकतर आपण त्यांना गाईड करणं किंवा जे आपल्या सिमेंट कंपनी आहेत, स्टील कंपनी आहेत, त्यांनी अवेअरनेस त्यांना प्रोव्हाइड करणं की बाबा तुम्हाला जर एखाद्या स्टीलची कटिंग करायची असेल, बाइंडिंग करायची असेल तर त्याची कोणती मेथड ही ॲक्युरेट आहे, त्याच्यासाठी आपला आणि कंपनीचा त्यांना मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. कारण आपल्याकडे खूप क्वचित कामगार असतात की जे कुशल असतात. त्याच्यामुळे जर जे ते कुशल नसतील तर त्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण बांधकामाच्या क्वालिटीवरती होणार आहे. त्याच्यामुळे त्याचं लाईफ पण कमी होईल. बरोबर. आपण जे डिझाईन करतो 35-40 इयर्स साठी, नक्कीच एक त्याच्यामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट पडेल. 100% सर. कन्स्ट्रक्शन साठी जेव्हा साहित्य निवडतो आपण तेव्हा कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? साहित्याचं आपल्याकडे जे मेन आहे, आपण त्याला बिल्डिंगचे जे जीव म्हणतो, कॉन्क्रीट आहे आणि स्टील आहे. तर स्टील तर 100%. आता आपण मागचे जवळपास गेली 8-10 वर्ष तर आपण जेव्हापासून आहे आपण आयकॉनच रिकमेंड करत आहेत लोकांना, कारण ज्या पद्धतीने आपण त्यांचं पाहिलं क्वालिटी, आपण फॅक्टरीला पण व्हिजिट केली आयकॉनच्या स्टीलच्या, त्यांचे रिपोर्ट्स पाहिले क्वालिटीचे,
की काय पॅरामीटर्स ते हे बघतात. तर त्याच्यामुळे टेस्ट रिपोर्ट फार इम्पॉर्टंट आहेत. कारण शासकीय कामामध्ये विदाऊट टेस्ट रिपोर्ट, विदाऊट मिक्स डिझाईन आपल्याला ते कामच करू देत नाही. पण आपण जेव्हा प्रायव्हेट काम करत असतो त्या ठिकाणी या गोष्टी कोणी सहसा लक्ष देत नाही. बरोबर. पण इंजिनियरचं काम आहे की क्वालिटी कंट्रोलसाठी नक्की या गोष्टीचं टेस्टिंग घेणं आणि जे मटेरियल्स या टेस्टिंग मध्ये या पॅरामीटर मध्ये परफेक्ट बसतील, जे पण IS मानक आहेत आपले, जसं सळईचं जे आहे FE 450 आहे, 500 आहे, आता 550D आलेला आहे. त्याच प्रकारे सिमेंटमध्ये पण व्हेरियस ग्रेड्स आहेत. कॉन्क्रीटमध्ये पण आपल्याला PCC मध्ये कोणता ग्रेड लागतो, RCC मध्ये कोणता ग्रेड लागतो, हे जे स्पेसिफिकेशन आहे ते जर आपण फॉलो केले तर नक्की आपल्याला याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक पडेल. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं कमी खर्चामध्ये उत्तम दर्जेदार घर बनावं. जेव्हा असे लोक तुम्हाला भेटतात तेव्हा तुम्ही काय सल्ला देता त्यांना, काय करता? त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. इंजिनियर्स हा ई स्टँड फॉर इकॉनॉमी पण असतो, त्याच्यामुळे काही प्रमाणात सध्या मायक्रो एस्टिमेशन चालू आहे प्रत्येक गोष्टीचं जे आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आपण म्हणतो ना की एक आपल्याला स्टील डिझायनिंग मध्ये पण एक बॅलन्स सेक्शन असतो, एक ओव्हर रेनफोर्स सेक्शन असतो, एक अंडर रेनफोर्स असतो. आपण नेहमी बॅलन्स सेक्शन प्रिफर करत असतो. का? कारण त्याच्यामध्ये इकॉनॉमी अचीव होते. बरोबर. आणि त्याचं जे गुणवत्ता पण आहे ती चांगली राहते. त्याचप्रमाणे जे कमी बजेटवाले लोक राहतात त्यांना आपल्याला मार्गदर्शन करावं लागेल की ज्या ठिकाणी कॉस्ट कटिंग इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी आम्ही करतच आहोत. पण ज्या ठिकाणी कॉस्ट कटिंग इम्पॉर्टंट नाहीये, ज्या ठिकाणी क्वालिटी इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी कॉस्ट कटिंग करू नये, हीच आमचा हाच सल्ला असतो. त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना पूर्ण काउन्सिलिंग करतो. कोणी असं म्हणत असेल की बाबा एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर कमी क्वांटिटीमध्ये किंवा कमी रेटमध्ये काम करून देत आहे, तर नक्की आपण हे सांगतो त्यांना की बाबा तुम्ही क्वालिटीवर तर कुठे फरक पडणार नाही, हे काळजीपूर्वक बघा आणि नंतरच काम द्या. आणि सर, आजकाल ट्रेंड सुद्धा आहे की कमी बजेटमध्ये घर बनवायचा एक ट्रेंड सुरू आहे. या विचाराला बरेच लोक प्राधान्य देत आहेत, तर याविषयी तुम्ही काय सांगाल इथे? अच्छा, आजकाल काय झालं माहितीये का, आजकाल वेळ कुणाकडे पण नाही. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक जण असं म्हणत की बाबा माझ्या कामावर त्याचा फरक पडू नये, मी एक घर बांधत आहे तर माझा त्याच्यामध्ये वेळ बिलकुल वाया घालू नये. आणि कोणी एखादी व्यक्ती असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा इंजिनियर असेल, त्याने माझं घर कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये बांधून घ्यावं. तर आमचा सल्ला हेच असेल की आम्ही पण एक 10-12 वर्ष झाले आम्ही सर्व्हिस देतोय लोकांना, तर लोकांनी निवडावं. त्यांना मार्केटमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. बरोबर. लोकांनी कोणाच्या आमिषाला बळी पडू नये आणि ज्या ठिकाणी कमी पैसे जरी घेत असतील तर आपण क्वालिटी चेक करावं आणि त्यानंतरच आपण शुअर होऊन काम द्यावं. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनासोबत कोणता प्रकल्प केलाय का, एखादा प्रोजेक्ट केलाय का? आणि जर केला असेल तर कोणत्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करत असता? आपण 2019 ला जवळपास 20 मध्ये जवळपास आपण नांदेड क्लबचा टेनिस कोर्ट केला होता आपण. ओके. तर तो एक पायलट प्रोजेक्ट होता. वा. तो आपले तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर सर आणि नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता, त्यानंतर PWDचे कार्यकारी अभियंता, या सगळ्यांच्या सौजन्याने झाला होता. तर तो आपण केलेला होता आणि तो रेकॉर्ड ब्रेक आपण 2 महिन्यामध्ये केला होता. क्या बात आहे. त्याच्यामध्ये 3 सिंथेटिक कोर्ट होते, एक प्रॅक्टिस कोर्ट होता आणि तो इंटरनॅशनल लेवलचा होता. त्याची ओपनिंग पण झालेली आहे. सुपर. आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांच्या कोऑर्डिनेशन मध्ये काम केलं होतं. GGS चे जे HOD होते सिव्हिलचे डॉक्टर आहे सर, या सगळ्यांच्या आपण सौजन्याने ते काम केलं होतं कोऑर्डिनेशन मध्ये. आणि आपण 2 महिन्यामध्ये त्याचं आपल्याला अप्रिसिएशन पण भेटलेलं आहे कलेक्टर साहेब. क्या बात आहे. खूप छान, खूप छान. तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं काय मत आहे? आणि अभियंते जे काही इंजिनियर्स आहेत त्यात काय भूमिका बजावतात असं तुम्हाला वाटतं? पायाभूत सुविधा याचा अर्थ असा आहे की आपल्या शहरातले जे रोड्स आहेत, रोड्स आता आपल्या नांदेड सिटीमध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे की रोड्स छोटे झालेले आहेत. येस. रोड सुंदर आहेत, स्वच्छ आहेत, पण छोटे झालेले आहेत. हो. परत पार्किंगचा खूप मोठा विषय आहे है ना. तर आपल्याला इंजिनियर्सना असं काहीतरी डिझाईन करावं फ्युचरमध्ये की नांदेडची जी ट्रॅफिकची समस्या आहे आणि जे पार्किंगची समस्या आहे, जसं काही प्रमाणात पे अँड पार्क आहे ना, काही ठिकाणी कव्हर पार्किंग आपण देऊ शकतो का, काही ठिकाणी आपण है ना, या गोष्टीवर आपल्याला पायाभूत सुविधामध्ये नांदेडमध्ये भरपूर वर्ष झाली गुरुतागतीपासून काम चालू आहे पायाभूत सुविधांसाठी आणि बऱ्यापैकी त्यामध्ये डेव्हलपमेंट झालेला आहे. कारण आपण बघतो नांदेडमध्ये एअरपोर्ट आहे,
रेल्वे स्टेशन बऱ्यापैकी विकसित आहे ना. Yes, म्हणजे yes, yes. प्रत्येक ठिकाणी आपले जे सिनियर्स आहेत त्यांनी काम केलेलंच आहे. Yes, पण yes, आता yes. नवीन पिढीने जसं ग्रीन बिल्डिंगची कन्सेप्ट चालू आहे है ना, Yes, yes. तर त्या पद्धतीने आपण काहीतरी करावं असं मला वाटतं पायाभूत सुविधांसाठी. नक्कीच नक्कीच सर. अभियांत्रिकीचं हे जे क्षेत्र आहे याच्या फ्युचर बद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? सध्या अभियांत्रिकीमध्ये सगळे हे कम्प्युटरला चाललेले आहेत. कारण Okay. नवीन पिढीला मेहनत करणं नको आहे. हम्म, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ही एक जे फील्ड आहे, स्थापत्य अभियांत्रिकी, याच्यामध्ये मेहनत आहे. हम्म, हम्म, तुम्हाला 24 तास काम करावं लागेल लोकांसाठी. आणि नव्या पिढीने हे कुठे ना कुठे आत्मसात करावं हम्म, हम्म, हम्म. की आपलं पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे सोसायटीमध्ये. Yes, yes, आणि yes. सिव्हिल इंजिनियर जेवढं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो तेवढं कोणीच देऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे आयटी कडे न जाता मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी सिव्हिल कडे यावं, स्थापत्यकडे यावं, जेणेकरून आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होईल, Yes, yes, पायाभूत yes, सुविधा yes. विकसित होतील आणि नक्कीच. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाला तर ऑटोमॅटिक आपला जो देश आहे तो Yes, डेव्हलप yes, होईल. yes, yes, yes. सर, तुमच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासामध्ये तुम्हाला कोणती कोणती आव्हाने आलीत आणि तुम्ही ती कशी पार केली? आव्हानाचं म्हणायला गेलं तर माझा काही बॅकग्राऊंड असा नव्हता. ओके. आणि माझ्यासाठी ही फील्ड खूप नवीन होती. हम्म, हम्म. त्यामुळे आव्हानाचं असं आहे की आपल्याला पब्लिक कॉन्टॅक्ट पूर्ण बनवावं लागले, हम्म, हम्म. आपल्याला आपले क्लायंट नवीन बनवावं लागले. Yes, yes. आणि आपल्या इंडियामध्ये भरपूर गोष्टी त्या थंब रूल वरती चालतात. आपण जे एज्युकेशन मध्ये पारंपरिक जे आपण शिकलेलो आहे हम्म, हम्म, हम्म. त्या गोष्टी फील्ड वरती आपल्याला एक 30% असतात. हम्म, 70% आपल्याला थंब रूल न चालावं लागते. ओके. त्यामुळे हा थंब रूल शिकायला आपल्याला थोडा वेळ लागला ओके. की काय प्रोटोकॉल्स आहेत पर्टिक्युलर ऑफिसचे है ना, येस येस येस. आणि सिस्टम कशी चालते. हम्म, हम्म, हम्म. सर्वात मोठा अडथळा हाच होता की सिस्टम कशी चालते Yes, हे yes. समजायला वेळ लागला. Okay. सिस्टम आपल्याला समजलं की बाबा अशा प्रकारे सिस्टम वर्क करतो. हम्म, हम्म, आणि हम्म. त्याच्यामुळे नंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला पब्लिक कॉन्टॅक्ट एकदा करता आला येस येस येस. की सगळे अडथळे तुमचे ऑटोमॅटिक दूर होते. ओके सर. सर, बांधकाम क्षेत्रामध्ये येणारे जे काही अभियंते आहेत नवीन, त्यांना तुम्ही या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने काय सल्ला द्याल? बांधकाम मध्ये जे पण अभियंते सध्या येणार आहेत त्यांना एकच सल्ला आहे की सध्या सॉफ्टवेअरचं युग आहे. आणि आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पण भरपूर सॉफ्टवेअर आलेले आहे. येस आपण येस. पारंपरिक जे सॉफ्टवेअर आहेत ऑटोकॅड यूज करतो, इंटरेस्ट यूज करतो, पण सध्या क्लाउड कम्प्युटिंगचा जमाना आलेला आहे. वा. त्याच्यामुळे स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी बीम हे नवीन कन्सेप्ट आलेली आहे. बीम येस 360 येस मध्ये येस. ते शिकून घ्यावं, अभियंत्यांनी आत्मसात करावं. येस तर आपला समृद्धी महामार्ग हा एवढा मोठा प्रोजेक्ट झालेला आहे, तो पूर्ण बीम वरती झालेला आहे. त्याच्यामुळे नवीन अभियंत्यांनी नवीन सॉफ्टवेअर शिकायला पाहिजे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करता येईल. येस येस येस. आणि आपला जो वेळ आहे डिझायनिंग साठी लागणारा तो कसा कमी करता येईल, फॅक्टर ऑफ सेफ्टी कसं कमी करता येईल. येस येस. त्याच्यामध्ये आपले मटेरियलची सेव्हिंग पण होईल आणि टाइमची पण सेव्हिंग होईल. नक्कीच. त्याच्यामुळे त्यांना हेच सल्ला आहे की अपडेटेड राहा, एआय ने अपडेटेड राहा, शिकून घ्या है ना, एवढा सल्ला मी. नक्कीच नक्कीच. सर, तुमचा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे? आयकॉनिक सगळेच प्रोजेक्ट आहेत. तरी पण काहीतरी स्पेशल असतं, तरी पण सांगायचं. हा सर, तुमचा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे? आयकॉनिक प्रोजेक्ट म्हटलं तर आपण जो टेनिस कोर्ट केला होता हा. तो पण एका प्रकारे आपल्याला आयकॉनिक म्हणता येईल, कारण ते आपण 2 महिन्यामध्ये कम्प्लीट केला होता. ओके. आणि तो कोविडच्या काळामध्ये आपण कम्प्लीट केला होता. सगळे पॅरामीटर्स फॉलो करून, येस येस. पूर्ण इन्स्ट्रक्शन गव्हर्नमेंटचे फॉलो करून आपण तो केला होता, क्या बात. जेणेकरून कुणालाच त्याचा त्रास होणार नाही पॅन्डेमिक मध्ये. आणि तो एक डम्पिंग एरिया होता, त्या ठिकाणी लोक कचरा टाकायचे. त्या जागेला आपण एका टेनिस कोर्ट मध्ये इंटरनॅशनल लेवलच्या कन्वर्ट केलं होतं, जे की आज पण नांदेड वापरत आहे. सगळ्या सोयीने सुसज्ज होता. आणि अजून एक प्रोजेक्ट मी मेन्शन करेल, मी आधी पण सांगितलं होतं, MK बँकेट हॉल म्हणून आपण एक वेस्ट पासून तयार केलेला तो प्रोजेक्ट आहे. क्या बात आहे, क्या बात. स्टील जे आपण कतारमध्ये पाहिलं की त्यांनी ते पूर्ण स्टेडियम बांधलं, नंतर डिस्मेंटल केलं. तर आपण एक डिस्मेंटल केलेल्या स्ट्रक्चर पासूनच तो फंक्शन हॉल तयार केला. क्या बात आहे. आणि असा तयार केला की इन फ्युचर आपण तो कुठेही मूव्ह करता येईल.
त्याला पूर्ण आपण कंपोजिटरित्या तयार केलेला आहे. तर आणि त्याच्यामध्ये जे पण आपण वापरलेलं आहे ग्रीन एनर्जी वापरलेलं आहे, व्हेंटिलेशन आपण पूर्ण नॅचरल वापरलेलं आहे है ना. तर हे 2 प्रोजेक्ट एक आयकॉनिक आहेत आपण केलेले. ओके सर. सर ज्यांना बांधकाम करायचं आहे आता इथून पुढे, ज्यांना प्रोजेक्ट करायचा आहे एखादा मोठा पण त्यांना कुठलं नॉलेज नाहीये, अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने? प्रोजेक्ट करायचा आहे कोणाला तर आजकाल सध्या जे इन्फ्लेशन आपल्या कंट्रीमध्ये वाढत आहे, तर ज्या कोणाला बांधकाम करायचं आहे त्यांनी प्री प्लॅन करावं, त्यांना त्याची मायक्रो फायनान्सिंग करावी, मायक्रो एस्टिमेशन करावं आणि त्यानंतरच आपलं काम चालू करावं. आणि जसा आपण आधी पण एक प्रश्न मला विचारला होता की बाबा मार्केटमध्ये खूप जण आहेत की ते म्हणतात की कमी बजेटमध्ये आम्ही काम करून देतो. अशा लोकांना जे आहे बळी पडू नये आणि एका इंजिनियरच्या हातानेच आपण काम करावं आणि पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आपण काम करावं. कारण आम्ही बघतोय की भरपूर लोक फक्त एक सोशल मीडियावरती प्रचार करण्यासाठी म्हणा मोठमोठाले फ्लॅट घेत आहेत आणि घर बांधकाम करत आहे, आपलं फायनान्शियल प्लॅनिंग नसताना सुद्धा. त्याच्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग सांभाळा, कारण येत्या काळामध्ये जे वॉर होणार आहेत त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला इन्फ्लेशनचा सामना करायचा आहे. त्याच्यामुळे चांगलं नियोजन करूनच आपण आपलं बांधकाम करावं, जेणेकरून आपला फ्युचरवर त्याचा इम्पॅक्ट होणार. वा, थँक्यू सोहेल सर, थँक्यू सो मच. आपला वेळ आपण दिलात आणि या ठिकाणी आलात. आयकॉन स्टीलच्या आमच्या पूर्ण टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद आणि पुढील प्रोजेक्टसाठी तुम्हाला बेस्ट लक. थँक्यू. थँक्यू.